नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट व कमी साहित्यात होणारं टोमॅटोचं सार। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा घेतलेला आहे। 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 3 लाल मिरच्या। आता आपल्याला हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपल्याला सर्वात आधी कांदा, लसूण, मिरची व आलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला वेगळे वाटून घ्यायचे आहेत। इथे मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ताज्या मिरच्या आहेत, सुक्या मिरच्या नाही आहेत। आता मी इथे फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात पाव पळी तेल घालून घेते। इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता यात मी पाव चमचा मोहरी घालून घेते, पाव चमचा जिरं। मोहरी तडतडली की यात आपल्याला कढीपत्त्याची पाने सुद्धा घालून घ्यायची आहेत। आता यात आपल्याला जे आपण कांद्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार यात पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे। आता यात मी 2 चमचे घरगुती मसाला घालून घेते, पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ। आता तुम्ही पाहू शकता इथे कांद्याच्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता यात मी जे टोमॅटो आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत ते घालून घेते। हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। सार थोडंसं पातळ होण्यासाठी मी यात थोडंसं पाणी सुद्धा घालून घेतलेलं आहे। इथे आपल्या साराला उकळी आलेली आहे। असं आपलं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे। आता यात मी कोथिंबीरीची पाने बारीक चिरून घालून घेते। तुम्हाला नसतील आवडत नाही घातली तरीही चालेल। तर असं हे आपलं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।